पहिलं आपलं सेगमेंट आहे चूक की बरोबर. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा डिप्रेशनचं प्रमाण जास्त असतं. बरोबर. शहरी भागांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना डिप्रेशनचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. ज्या स्त्रियांना आयुष्यभर पाळीचा त्रास होत आलेला आहे त्यांना डिप्रेशनचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त आहे. चूक की बरोबर. बरोबर. मेनोपॉजमुळे येणारं डिप्रेशन हे साधारण डायरेक्ट 45-50च्या नंतरच येतं. इट डिपेंड्स ऑन मेनोपॉज कधी येतो. सो त्याचा वयाशी संबंध नाही, मेनोपॉज कधी येतो त्याच्याशी संबंध आहे. डिप्रेशन हे फक्त मानसिक बदलांशी संबंधित आहे, त्याचा शारीरिक बदलांशी काहीही संबंध नाही. चूक. स्त्रिया खूप जास्त इमोशनल असतात किंवा ओव्हर थिंकिंग करतात, छोट्या छोट्या गोष्टींचा प्रचंड विचार करतात, त्याच्यामुळे स्त्रियांना डिप्रेशन येण्याचं प्रमाण जास्त आहे. निगेटिव्ह विचार करत असतील तर बरोबर. जे कुटुंब खूप छान वेल सेटल्ड आहे तर त्यांना इतक्या त्या सुखी असताना डिप्रेशन येत नाही. चूक. प्रचंड काबाड कष्ट केलेल्या स्त्रीला डिप्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. चूक. नियमितपणे मनाचा पण व्यायाम, डाएट, आहार, जीवनशैली उत्तम ठेवली तर डिप्रेशन टाळता येतं. बरोबर. मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉजच्या काळामध्ये येणाऱ्या स्त्रियांना जे डिप्रेशनचा कंडिशन, आजार, मला माहित नाही, आजकाल ऑफेंड होतात लोक, तर या कंडिशनमध्ये फक्त औषधं घेणं हाच एक उपाय आहे. चूक. औषधांच्या बरोबरीने काउन्सिलिंग, थेरपी, सपोर्ट याची तितकीच किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त गरज असते. पुढच्या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी मला पटकन ओळख करून द्यायची आहे, ते म्हणजे इथे डायरेक्ट डॉक्टर पंचनदीकर आलेले आहेत, जे मनोविकार तज्ज्ञ आहेत आणि इतक्या प्रचंड बिझी असणाऱ्या आणि इतक्या कमाल एक्सपर्ट्सना मला इथे बोलवता आलंय. यासाठी मला तुम्हाला मध्येच प्रश्नांच्या मध्ये मला तुम्हाला वेलकम करायचं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं होतं. आणि एपिसोड आता कंटिन्यू करूयात. इथपर्यंत तुम्ही जर बघितला असेल एपिसोड तर शेवटपर्यंत नक्की बघा. पुढच्या प्रश्नाकडे वळ. एका वाक्यात उत्तरे द्या. डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशन म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं तर उदास वाटणं. त्या उदासीमुळे जर माझ्या जगण्यावर फरक पडतोय किंवा त्या उदासीमुळे माझी कामं अडतायत, मला काहीच एन्जॉय करता येत नाहीये, मला कसलंच मोटिवेशन नाहीये, पटकन दमायला होतंय आणि हे सगळं साधारण 3-4 आठवड्यापर्यंत चालू आहे. नॉर्मली कधी कधी आपल्यालाही 1-2 दिवस उदास वाटतं, बोर वाटतं आणि काहीतरी कारणाने आपण बाहेर पडतो. सो दॅट इज नॉट डिप्रेशन, आजार. ओके. ती मूड स्टेट आहे की मला लो वाटतंय, काहीतरी झालंय, चांगले मित्रमैत्रिणी भेटले, मला बरं वाटतंय, आय एम फाईन नाव. पण हेच जर चालू राहिलं आणि त्यांनी माझ्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज अफेक्ट व्हायला लागल्या तर त्याला आपण डिप्रेशन हा आजार म्हणतो. एक्झॅक्टली. आपल्याला जेव्हा उदास वाटतंय आणि तुम्ही आता डॉक्टर म्हणालात तसं 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ झालं आता उदास वाटतंय, नक्की जायचं कोणाकडे? मग मी असं म्हणेन दरवेळेला प्रोफेशनल कडे जायला पाहिजे असं नाही. जास्त काळासाठी मला उदास वाटतंय, सर्वप्रथम तुमच्या जवळ जी व्यक्ती आहे त्यांच्याशी बोला, त्यांच्याकडून सल्ला घ्या किंवा जी लोक याच्यातून गेलेली आहेत अशा व्यक्तींशी बोलायचं. अजूनही आपल्याकडे सायकियाट्रिस्ट कडे गेलेत म्हणजे याला वेड लागलाय असंच होतं आणि तो टॅबू अजून खूप आहे. सो मी असं म्हणेन की काउन्सिलर कडे आधी जावं आणि तेही प्रोफेशनल असल्यामुळे जेव्हा त्यांना वाटेल की अजून काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे तेव्हा मग थेरपिस्ट कडे किंवा सायकियाट्रिस्ट कडे जावं. पण खूपदा मेनोपॉजच्या बाबतीत द फर्स्ट पर्सन लेडी अप्रोचेस इज द गायनेकॉलॉजिस्ट. स्त्रियांमध्ये येणारं डिप्रेशन आणि पुरुषांमध्ये येणारं डिप्रेशन याच्यात काही फरक असतो? सिम्पटम्स बघितले तर काहीच फरक नसतो. त्याची कारणं कदाचित थोडीफार वेगळी असू शकतात, पण जे दृश्य स्वरूपात आपल्याला जाणवतं ऍज अ कन्सल्टंट म्हणून किंवा ऍज अ प्रोफेशनल, त्याच्यात फरक काहीही नाही. डिप्रेशनचे काही प्रकार असतात का? डिप्रेशनचे प्रकार म्हणजे ते एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती वेळेला येतं, कसं येतं, किती तीव्रतेने येतं, ते आल्यानंतर किती वेळात जातं आणि त्याचे नंतर आफ्टर इफेक्ट्स तुमच्या व्यक्तिमत्वात किती राहतात
याच्यावरती डिप्रेशनचे प्रकार वेगवेगळे होऊ शकतात. स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या टप्प्यात डिप्रेशन येण्याचे चान्सेस असतात? असं नाही सांगता येत. ते प्रत्येक स्त्रीच्या वैयक्तिक अनुभवावरून किंवा त्या स्त्रीच्या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून ते ठरतं. मी जर आई म्हणून माझा एक रोल वेगळा बघितलाय, तर कदाचित मुलं घर सोडून युनिव्हर्सिटीत शिकायला गेली की मला डिप्रेशन येऊ शकेल. पण हेच जर मी माझा रोल हा एक कमावती स्त्री म्हणून बघितलाय, तर ज्या वेळेला मला जॉब करता येणार नाही, तेव्हा मला इट विल हिट मी मोर. सो आपण स्वतःकडे काय दृष्टिकोनातून बघतो आणि इफ दॅट इज लॉस्ट, तर डिप्रेशन तिथे येतं. एखाद्याला डिप्रेशन झालंय हे ओळखायचं कसं? काय लक्षणं काय आहेत? त्याच्यात आम्ही 2 वेगवेगळे सिम्पटम्स बघतो. हं. एक म्हणजे इमोशनल हं. आणि दुसरे हे तुमची झोप, तुमचं जेवण, तुमची पर्सनल केअर, लुकिंग आफ्टर युअरसेल्फ. हं. की इमोशन्सचा जर विचार केला, तर एखादी व्यक्ती दिसायलाच उदास दिसतीये, कायमच चेहरा पाडून आहे, कशातच आनंद घेऊ शकत नाहीये. लोक घरी आली किंवा बाहेर गेलो तर लोकांना टाळलं जातंय, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन्स होत नाहीये. पूर्वी ज्या गोष्टी करण्यात मला आनंद मिळायचा, त्या गोष्टींनी आता आनंद मिळत नाही आणि मी ते करतही नाहीये. ही सगळी बाहेरनं बघणाऱ्यांना ते दिसतं. किंवा माझी प्रॉडक्टिव्हिटी कमी होतीये आणि झोप आयदर कमी होते किंवा काही काही केसेसमध्ये वाढते. कारण डिप्रेशन असताना जास्त झोपणं हे एस्केप असतो. जगाला तोंड द्यायचं नाहीये म्हणून झोपूनच राहतोय, किंवा खाणं आयदर कमी होतं किंवा वाढतं. पण दृश्य स्वरूपात म्हटलं तर लो मूड जो दिसतो, व्हिजिबल लो मूड, आणि पर्सनल हायजीन कमी होणं, याला आम्ही आमच्या ह्याच्यात सोमॅटिक सिम्पटम्स म्हणतो. मेनोपॉजच्या दरम्यान सुद्धा, म्हणजे कारण मेनोपॉजमध्ये सुद्धा प्रकार आहेत, पेरीमेनोपॉज जो बराच अलीकडे चालतो. या सगळ्याच्या दरम्यान काही डिप्रेशनचे पुन्हा वेगळे प्रकार होतात का? त्याच्यात वेगळे प्रकार असे नसतात. बेसिकली मेनोपॉज ही एक फेज आहे. मेनोपॉज इज नॉट अन इव्हेंट. जरी शास्त्राप्रमाणे आम्ही असं म्हणतो की पिरियड्स थांबल्यानंतर बरोबर 1 वर्षांनी जो दिवस येतो, दॅट इज युअर डे ऑफ मेनोपॉज. पण इट्स अ प्रोसेस. बरोबर. त्यामुळे प्री मेनोपॉज हा पिरियड असा असतो की ज्या वेळेला तुमची पाळी इरेग्युलर व्हायला लागते. मग मंथली सायकल्स आयदर डिले होतात किंवा खूप लवकर येतात. असं होत होत हळूहळू एक वेळ अशी येते की पाळी पूर्ण बंद होते. आणि पाळी पूर्ण बंद झाल्यानंतर 12 महिन्यानंतर आम्ही असं म्हणतो की ही स्त्री मेनोपॉज, शी इज अचीव्ड मेनोपॉज. ओके. सो प्री मेनोपॉझल आणि पोस्ट मेनोपॉझल हे फक्त क्रोनॉलॉजिकल नाव आहेत, आधी, तिथे आणि नंतर. पण ह्या सगळ्यामध्ये जर डिप्रेशन यायचं असेल तर ते एकसारखंच असतं. डिप्रेशन हे अनुवंशिक असतं? म्हणजे समजा माझ्या आईला आलं असेल मेनोपॉजच्या दरम्यान, तर मला येण्याची शक्यता वाढते? मेनोपॉजच्या दरम्यानचं डिप्रेशन हे जर आईला असेल तर मला व्हायची शक्यता वाढते. व्हायलाच पाहिजे असं नाही. पण नॉर्मल डिप्रेशनच्या बाबतीत तितकं आपल्याला परफेक्ट सांगता येत नाही. आता मेनोपॉज मधून तर प्रत्येक स्त्रीला जायचंय, पण मग त्या दरम्यान येणारं डिप्रेशन ह्याचा मेनोपॉजशी डायरेक्ट काय संबंध आहे आणि हे प्रत्येक स्त्रीला येतं? डिप्रेशन प्रत्येक स्त्रीला येत नाही, कारण त्याच्यातही फरक असा असतो की प्रत्येक स्त्रीचं स्वतःच्या मेन्स्ट्रुअल हेल्थ बद्दलच्या अपेक्षा मेनोपॉजला येईपर्यंत त्या स्त्रीनं स्वतःची मेन्स्ट्रुअल सायकल्स किंवा त्याच्या भोवतालची भावनिक आंदोलनं कशी हँडल केली आहेत, आणि मेनोपॉज याचा बागुलबुवा खूप केला जातो. त्यामुळे मेनोपॉझल स्टेट मध्ये तुम्ही जातानाच काहीतरी वाईटच होणार आहे असं एक्सपेक्ट करून जर गेलो तर त्रास व्हायची शक्यता जास्ती असते. पण मेनोपॉज मध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात, स्पेशली इस्ट्रोजेन कमी होतं
आणि इस्ट्रोजेनचा आणि जे काही सो कॉल्ड हॅपी हॉर्मोन आपण म्हणतो सिरोटोनिन याचा डायरेक्ट संबंध आहे. बरोबर. त्यामुळे इस्ट्रोजेन कमी झाल्यावर लो मूड किंवा डिप्रेशन येऊ शकतं. हं. पण जर माझी ते झेलायची तयारी असेल तर नॉट नेसेसरीली आय विल हॅव टू बी डिप्रेस्ड. मी ते आय कॅन टेक इट इन माय स्ट्राईड अँड मूव्ह ऑन. त्याच्यापासून अलूफ राहता येतं? अलूफ नाही राहता येत, कारण अगेन हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे जे शारीरिक त्रास होतात, हॉट फ्लॅशेस असतील, झोप न लागणं असेल हं. किंवा स्किन हेल्थ ही थोडी डिटेरिओरेट होतेच नाही म्हणलं तरी. बरोबर. आणि ह्या सगळ्यामुळे त्रास नक्की होतात. हं. पण हे काय कटकट आहे असं न बघता जर हे असं होणार आहे आणि मी त्यातनं बाहेर पडणार आहे हं. अशा दृष्टीने बघितलं तर ते सोपं जातं. इस्ट्रोजन जनरली जेव्हा ड्रॉप होतं तो आणखी एक प्रसंग म्हणजे चाइल्ड बर्थ Yeah. आणि त्या दरम्यान सुद्धा सेक्स ड्राईव्ह कमी होते. Yeah. तसंच मेनोपॉजच्या दरम्यानही सेक्स ड्राईव्ह कमी झाल्यामुळे डिप्रेशन येतं का? नाही येत. आणि नॉट नेसेसरीली मेनोपॉजमुळे सेक्स ड्राईव्ह कमी होतो. कारण मेनोपॉजमुळे इस्ट्रोजेन्स कमी होतात नक्की. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे जे काही त्रास होतात त्याच्यामुळे सेक्स हा थोडासा वेगळ्या प्रकारे किंवा मे बी ॲट टाइम्स कॅन बी लिटल पेनफुल. पण योग्य काळजी जर घेतली तर तीही एक एन्जॉयबल ऍक्टिव्हिटी होऊ शकते. आणि काही काही स्त्रियांमध्ये मेनोपॉज आला की प्रेग्नन्सी राहणार नाही ही खात्री असल्यामुळे दे कॅन एन्जॉय इट मोर. पण अगेन त्याच्याकडे आपण कसं बघतो त्याच्यावर ते ठरतं. आता आपण वळूयात थोडक्यात उत्तरे द्याकडे, पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. आता आपलं ठरलंय की नाही की इतक्या महत्त्वाच्या विषयांना हात घालायचा आहे, तर तुमच्याकडून सुद्धा माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आणि ती म्हणजे तुम्हाला थोडीशी जरी शंका आली की आपण डिप्रेशनकडे जात आहोत किंवा कदाचित आपण डिप्रेस्ड आहोत, तर मला असं म्हणायचं आहे की अगदी तुम्हाला डायरेक्ट डॉक्टर पंचनदीकरांची अपॉइंटमेंट नाही मिळाली तरी तुम्ही ज्या कुठे भौगोलिक परिस्थितीमध्ये राहत असाल, ज्या कुठे ठिकाणी राहत असाल, तिथे लगेचच तुमच्या डॉक्टरांकडे जाण्यामध्ये प्लीज तुमचा इगो, आळस, कशी जाऊ, लाज वाटते या सगळ्या गोष्टीमध्ये आणू नका. लवकरात लवकर मदत घ्या. मदत मागण्यामध्ये कसलाही कमीपणा नाही आणि ती मदत लवकरात लवकर घेणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला डॉक्टरांची लवकर अपॉइंटमेंट नाही मिळाली तरी सुद्धा तुमच्या आसपासच्या कोणत्याही जवळच्या डॉक्टरांकडे तुम्ही लगेचच संपर्क करा आणि लवकर इलाज करणे, लवकर दाखवणे, लवकर डायग्नोस होणे म्हणजे खरं तर अर्धा उपाय झाल्यासारखं आहे, अर्धे आपण बरे झाल्यासारखे असतो. आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स डॉक्टरांचं सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, पण हे मात्र नक्की करायला विसरू नका. पण स्त्रियांमध्ये मात्र एक कॉमन पर्सनॅलिटी जाणवते आणि ती म्हणजे ना सतत आपल्या भावनांना इग्नोर करायचं किंवा आपल्या प्रायोरिटीजना, प्राधान्याला, आपल्या शरीराला, आपल्या मागण्यांना जरा कमी लेखायचं आणि कामांना प्राधान्य द्यायचं. म्हणजे करत राहणं. अशा काही स्त्रियांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त जाणवतं? नक्की जाणवतं. कारण ज्यांना स्वतःला व्यक्त करण्याची आयदर सवय नाहीये किंवा मुभा नाहीये, अशा व्यक्ती आपल्या मनातलं कुणाला सांगू शकत नाही. आणि जे आपण आता म्हटलं की वेगवेगळे रोल स्त्री पाडत असते, आई म्हणून असेल, सासू म्हणून असेल, पत्नी म्हणून असेल किंवा अर्थार्जनाचा असेल, हे सगळे रोल आपण पार पाडतोय. पण ह्याच्यात मला काय हवंय हे अनफॉर्च्युनेटली कधी विचारलं जात नाही आणि ते सांगता येईल इतका कॉन्फिडन्स असतोच असं नाही. त्यामुळे वर बघताना समबडी कॅन बी अ सुपर वुमन, बरोबर, पण मनातून मला यातलं खरं म्हणजे काहीच नकोय असंही होऊ शकतं. आणि ती जी घुसमट होते त्याच्यातून डिप्रेशनचं प्रमाण वाढू शकतं. अजून 2 प्रकार आहेत स्त्रियांमध्ये, खूप रडणाऱ्या स्त्रिया आणि कधीच न रडणाऱ्या स्त्रिया. मला नाही वाटत त्याच्यामधलं काही असेल. तर रडण्याचा भावना दाबून ठेवणे आणि डिप्रेशनचा काय संबंध आहे? रडण्याचा आणि डिप्रेशनचा काही संबंध नाही. कारण डिप्रेशनचं एक लक्षण रडणं हे असू शकतं. मी इनफॅक्ट आम्ही डिप्रेशनचं डायग्नोसिस करताना हा प्रश्न विचारतो सुद्धा की साध्या साध्या गोष्टीवरनं, छोट्या गोष्टीवरनं रडायला येतं का, आणि ते इज इट आउट ऑफ युअर पर्सनॅलिटी. आपण जसं म्हणलं की काही स्त्रिया या कायमच पटकन डोळ्यातनं अश्रू येणाऱ्या असतात. त्यांच्या बाबतीत रडणं हे डिप्रेशनचं लक्षण नसतं,
त्या तशाच आहेत. बरोबर. चूक बरोबर काही नाही त्याच्यात. हं. पण खूप उदास वाटतंय आणि आता माझ्या आयुष्यात काहीच होणार नाही. मला होपफुलच वाटत नाहीये किंवा हं. माझी स्वतःची काही किंमत नाहीये. हं. आणि ह्या विचारांनी जे रडणं येतं, ते आपल्याला डिप्रेशनची सिव्हिरिटी किती आहे हे दाखवतं. आणि तसं बघितलं तर अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजात रडणं हे वीकनेस घेतला जातो. म्हणजे साने गुरुजींनी अश्रूंच्या बद्दल खूप छान श्यामच्या आईमध्ये आपल्याला सांगितलंय, की रडणं हे दरवेळेला वीकनेसच असेल असं नाही. ते भावना बरं. व्यक्त करण्याचं एक साधन असू शकतं. दुर्दैवानं डॉक्टर व्यसनांचं प्रमाण स्त्री आणि पुरुष खूप वाढतंय. प्रचंड या. वाढलेलं आहे. हं. व्यसनं जे करतायत त्यांना लवकर डिप्रेशन येऊ शकतं का? तसं 1 to 1 कोरिलेशन त्याच्यात काही नाहीये. हं. पण खूपदा डिप्रेशनच्या वरती औषध म्हणून, उतारा म्हणून व्यसन केलं जाऊ शकतं. हं. मग इट कॅन बी आयदर प्रायमरी डिप्रेशन विथ सेकंडरी अल्कोहोलिझम ऑर एनी सबस्टन्स अब्यूज ऑर द हं. अदर वे राउंड. जी लोक व्यसनाधीन आहेत त्यांना त्यांच्या व्यसनामुळे त्यांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या सामाजिक परिस्थितीमध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये जे प्रॉब्लेम येतात त्याच्यातून डिप्रेशन येऊ शकतं. सो त्याचं कोरिलेशन कुठल्या दिशेने चाललंय हे नाही सांगता येणार. हं. पण व्यसन आणि डिप्रेशन हे हं. एकत्र आपल्याला खूप वेळेला दिसतं. सगळं जर चांगलं चाललंय, मनातून पण नात्यांमध्ये वगैरे बरं चाललंय. खायला, प्यायला, शरीर व्यवस्थित आहे, सगळं बरं चाललंय. तरीही डिप्रेशन आलेलं बघायला मिळतं. ते कसं काय? डिप्रेशन हे आम्ही 2 प्रकारचं म्हणतो. एक जे आहे ते ज्याला आम्ही एंडोजिनस डिप्रेशन म्हणतो, जे आतून येतं. हं. ज्याला बाहेर सगळं दिसताना छान चाललंय तरीही मला डिप्रेस्ड वाटतंय. हं. वैल दुसरं जे डिप्रेशन आहे त्याला आम्ही रिॲक्टिव्ह डिप्रेशन म्हणतो. म्हणजे माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी जर प्रतिकूल असतील तर हं. त्याची रिॲक्शन म्हणून हं. जे डिप्रेशन येतं ते. त्यामुळे वरवर सगळं छान चाललंय तरीही डिप्रेशन येतं. हं. ते जास्ती करून एंडोजिनस असतं हं. आणि खूपदा ते प्रायमरीली न्यूरोट्रान्समीटर मेडिएटेड असतं. हं. की मग माझे जे न्यूरोट्रान्समीटर्सच्या लेवल्स कमी जास्ती होतात हं. त्याच्यातून ते डिप्रेशन येऊ शकतं. पण मग काही माणसं कधीच डिप्रेशन मधून रिकव्हर होत नाहीत. तर हे वेगळ्या पद्धतीचं डिप्रेशन हे आहे का? वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण कसं होतं की डिप्रेशन ही स्टेट जर खूप काळ राहिली हं. तर ती व्यक्तिमत्वाचा भाग होते. हां. आणि ती व्यक्तिमत्वाचा भाग झाली की ती ट्रीट करणं अवघड जातं. हं. त्यामुळं मग काही काळासाठी किंवा कदाचित लाईफ लॉंग सुद्धा, ज्याला आम्ही डिस्थायमिक डिसऑर्डर असं म्हणतो, हो. की ती मग आयुष्यभर लो लेव्हल डिप्रेशन हे राहू शकतं. आणि ते ट्रीट करायला त्यातल्या त्यात अवघड असतं. हं. कारण ते तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये इतकं भिनलेलं असतं की ते बाहेर काढणं अवघड जातं. म्हणजे तीच आयडेंटिटी बनते. थोडीफार, येस. लो सेल्फ इस्टीम हम्म. किंवा इन्फेरिरिटी कॉम्प्लेक्स या. ज्यांच्यामध्ये आहे न्यूनगंड, हम्म. ते जास्त प्रोन असतात का डिप्रेशन? नक्की. कारण अशा व्यक्तींचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच हा निगेटिव्हली चार्जड असतो. त्यामुळे ते कुठल्याच गोष्टीचं स्वतःला क्रेडिट देऊ शकत नाही आणि त्यामुळे डिप्रेशन वाढतं किंवा असेल तरी ते खूप मोठ्या प्रमाणात जाणवतं. आणि इनफॅक्ट लो सेल्फ एस्टीम हे डिप्रेशनचा एक सिम्पटम आहे. की आपण खूपदा असं ऐकतो की मला काही येतच नाही तर, किंवा मी आयुष्यात काहीच केलं नाही असं म्हणणाऱ्या आपण स्त्रियांबद्दल बोलतोय म्हणून स्त्रिया आपल्याला भेटतात. पण बाहेरनं बघितलं तर त्यांनी सगळं छान केलेलं असतं. पण ती सेल्फ एस्टीमच कमी असल्यामुळे त्यांच्यापर्यंत ते पोचत नाही की मी काहीतरी चांगलं केलंय. सो नक्की त्याच्यात हे जास्ती असतं. स्त्रियांना आणखी एक आजार असतो आणि तो आजारच आहे आणि तो मला बऱ्यापैकी आहे म्हणून मी हा हक्कानं सांगू शकते आणि तो म्हणजे परफेक्शनिस्ट असणं. असे पण लोक जास्त लवकर डिप्रेस्ड होऊ शकतात का? कारण त्यांनी स्वतःसाठी मापदंडच इतके उंच ठेवलेले असतात की तिथपर्यंत पोचता आलं नाही
म्हणजे मी कमी पडलीये. हम्म. काही गरज नसते तशी. सगळ्याच स्त्रिया ह्या सुगरण असतील असं नाही. बरोबर. पण उत्तम स्वयंपाक करता आला नाही हम्म. म्हणजे मी कुठेतरी कमी आहे, ची काही गरज नसते. समाजाची माझ्याकडून ही एक्सपेक्टेशन्स आहेत असं आपणच ठरवतो आणि ती मीट करता येत नाहीत म्हणून आपण स्वतःलाच दूषणं देतो. अँशियस असणं, हम्म. एन्झायटी. या कारण एन्झायटी हा एक पूर्ण आता वेगळा डिसऑर्डर आपण म्हणूयात. या पण एन्झायटी आणि डिप्रेशनचा काय संबंध आहे? खूपदा आम्ही असं म्हणतो की अँझायटी ही एक कोपिंग मेकॅनिझम आहे. जर त्याची लेव्हल कमी असेल तर, हम्म. म्हणजे परीक्षा आहे माझी आणि मला अँशियस वाटलंच नाही तर मी अभ्यासच करणार नाही. बरोबर. पण ठराविक लेव्हलच्या वर अँझायटी गेली हम्म. की मला अभ्यासच करता येत नाही हम्म. आणि माझा परफॉर्मन्स कमी होतो. त्यामुळे मोजक्या मात्रेमध्ये अँझायटी असणं हम्म. इज अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम. बरोबर. जेव्हा ती हाताबाहेर जाते हम्म. तेव्हा त्या अँझायटीचा त्रास होतो हम्म. आणि तो त्रास जसा वाढतो तसं त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकतं. डिप्रेशनचा भाग म्हणून अँझायटी असते, हम्म. पण प्रत्येक अँशियस व्यक्ती डिप्रेस्ड असेलच असं नाही. हम्म. आपल्या आहाराचा, हम्म. स्पेशली फूड, याचा डिप्रेशनशी काय संबंध आहे का? डायरेक्ट संबंध नाही, पण व्यवस्थित चौरस आहार असणं किंवा इटिंग राईट, इटिंग हेल्दी हम्म. हे डिप्रेशन टाळण्यासाठी आपल्याला नक्की फायद्याचं होऊ शकतं. हम्म. जसं व्यायाम आहे हम्म. तसंच आहाराशी पण ते रिलेटेड आहे. हम्म. डिप्रेशन येऊच नये यासाठी काही करता येईल का? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हटलं तर आपल्याला नक्की घेता येतात त्याच्यासाठी, आणि जे आपण सर्वत्र ऐकतो आणि सगळेजण आपल्याला जे सांगतात हम्म. तेच करावं. हम्म. म्हणजे आपण मगाशी तसं म्हणलं की इटिंग राईट, हम्म. व्यवस्थित व्यायाम असणं. हम्म. आठवड्यातले 7 दिवस व्यायाम करणं शक्य होत नाही, हम्म. पण ऍटलिस्ट 4 ते 5 दिवस आठवड्यातले 45 मिनिटं ते 1 तास काही ना काही स्वरूपाचा व्यायाम किंवा मेडिटेशन म्हणू, ब्रीदिंग टेक्निक्स म्हणू, हम्म. काहीतरी छंद जोपासणं. हम्म. खूप महत्वाचं म्हणजे सोशल असणं. या सगळ्या गोष्टींनी आपण डिप्रेशन प्रिव्हेंट करू शकतो. याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे. काही लोक अजिबातच सोशल नसतात. हम्म. व्यक्तिमत्वामध्येच त्यांच्या असं असतं की त्यांना एकटं राहायला आवडतं, हम्म. पण ते लोनली असतील असं नाही. नाही. मग ते डिप्रेशन कसे टाळू शकतात? नाही, ह्या गोष्टी हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. बरोबर. त्याच्यातून ते मिस काही करत नाहीये. हम्म. सो जी अशी एकटी राहणारी व्यक्ती आहे हम्म. त्या व्यक्तीला एखादं छान गाणं ऐकलं तरी ते अनवाइंड होतात त्यातनं, हम्म. किंवा चित्र काढली हम्म. की अनवाइंड होतात. दरवेळेला अनवाइंड होण्यासाठी दुसरी व्यक्तीच लागते असं नाही. हम्म. आणि म्हणून छंद जोपासणं काहीतरी हम्म. हे प्रोटेक्टिव्ह दृष्टीने खूप चांगलं ठरतं. एक चांगली गोष्ट आहे की डिप्रेशन असलेल्या पेशंटला माहिती असतं की ती व्यक्ती डिप्रेस्ड आहे. पण ना बऱ्याचदा घरच्यांची मानसिकता नसते की डॉक्टरकडे जावं, किंवा बऱ्याचदा दुर्दैवानं पेशंटची पण मानसिकता नसते की आता आपण जाऊया डॉक्टरकडे. कारण तो स्वतःचा वीकनेस धरला जातो हम्म. आणि याला डॉक्टर काय करणार, मीच कमी पडतेय हे करण्यामध्ये, तर त्याला दुसरी व्यक्ती काय करणार आहे ना, मी हे करायला हवंय पण मला ते येत नाहीये, तो माझा दोष येतो, हम्म. माझ्या दोषावर मीच काम करायचंय, अशी एक भावना असते. बरोबर. पण मग अशांना कन्व्हिन्स कसं करायचं की आता आपण जाऊयात काउन्सिलरकडे, थेरपिस्टकडे, डॉक्टरकडे? अवघड असतं हे कन्व्हिन्स करणं, पण कुटुंब किंवा तुमच्या फॅमिलीतली लोक जर सपोर्टिव्ह असतील आणि त्यांनी योग्य कारण देऊन जर पटवून दिलं तर लोक नक्की ऐकतात. त्याच्यातला पुढचा मुद्दा असा येतो की औषधं घेण्याबाबतीत. बरोबर. पण दरवेळेला औषध लागतंच असं नाही. काउन्सिलिंगनी, थेरपीनी सुद्धा यातून बाहेर पडता येतं जर ते मायनर स्वरूपाचं असेल. पण मग करताच येत नाहीये, म्हणजे मला माझी उदासीनता घालवताच येत नाहीये, मला अंघोळच करावीशी वाटत नाहीये, मला ब्रश करावासा वाटत नाही, मला बाहेरच घराच्या पडता येत नाहीये, मग करताच येत नाहीये, ही बऱ्यापैकी सिव्हिअर कंडिशन आहे. सिव्हिअर कंडिशन आहे. येस. अशा वेळेला गोळ्या मदत करतात? नक्की.
अशा वेळेला गोळ्या हा फर्स्ट स्टेप आहे असं आम्ही म्हणतो. हम्म. कारण औषधं सुरू करून थोडा मूड इम्प्रूव्ह झाला हम्म. की मग डिप्रेशनचं कारण काय आहे हे शोधून त्याच्यावर काम करणं हे काउन्सिलिंग आणि थेरपी मधनं होतं. हम्म. पण सुरुवातीच्या काळामध्ये औषधं ही मस्ट असतात जर सिव्हिअरिटी इतकी असेल तर. हम्म. हे जे अँटी डिप्रेशंट पिल्स दिले जातात हम्म. त्याच्यामध्ये ते नम आहेत किंवा ते झोपेत आहेत किंवा आता त्यांना त्या गोळ्यांचंच ऍडिक्शन झालंय असं दाखवलं जातं. हे खरं आहे का? अँटी डिप्रेसंट हे त्या आजारासाठी दिली जाणारी ट्रीटमेंट आहे. हम्म. आणि कुठलीही गोळी कुठलंही औषध मग मी म्हणेन ते कुठल्याही पॅथीचं असलं हम्म. तरी त्याचे साईड इफेक्ट हे असतातच. त्या औषधाचा आपल्याला हवा असणारा इफेक्ट आणि त्याचे साईड इफेक्ट हम्म. याचा बॅलन्स ठेवूनच त्या गोळ्या तुम्हाला दिल्या जातात. हम्म. आणि त्यामुळे योग्य डॉक्टरकडनं योग्य सायकियाट्रिस्टकडनं गोळ्या घेणं आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच गोळ्या घेणं. हम्म. कारण खूपदा आम्ही असं बघतो की ज्या व्यक्तींना याची सवय लागते असं आपण म्हणतो हम्म. खूपदा त्या व्यक्ती प्रिस्क्रिप्शनच्या पलीकडे जाऊन सल्ल्याच्या विरुद्ध जाऊन वर्षानुवर्ष गोळ्या घेत राहतात. आणि मग आपल्याला असं कळतं अरे 4 वर्षांनी आलेत आणि मी सांगितलेल्या गोळ्या बंदच केलेल्या नाहीयेत त्यांनी. तिथं ती सवय लागली असं आपण म्हणू शकतो. पण रूल ऑफ थंब त्याची सवय लागते असं अजिबात होत नाही. हम्म. एखाद्या स्त्रीला समजूतदार घर मिळत नाही आणि मग तिला कशातून तरी ती जाते. मग ते पोस्टपार्टम डिप्रेशन असू शकतं, मेनोपॉजच्या दरम्यान Correct. आलेलं डिप्रेशन असू शकतं. पण घरच्यांना समजावून सांगता येत नाही. अशा वेळेला तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? त्यांनी काय करायला पाहिजे? डिप्रेशनची ट्रीटमेंट आणि स्पेशली एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीच्या डिप्रेशनची ट्रीटमेंट ही फक्त त्या व्यक्तीपुरती मर्यादित कधीच नसते. हम्म. आपल्याला त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या कुटुंबातल्या सदस्यांबरोबरही काम करायला लागतं. हम्म. कारण याच्यात गैरसमज खूप असतात भयानक आहेत. किंवा ब्लेमिंग खूप असतं की हम्म. ती आळशीच आहे. ती आळशी नाहीये, तिला जमत नाहीये म्हणून ती करत नाहीये. ज्या कुटुंबातली स्त्री ही जे काही करते ते मुद्दाम नाही करत आहे, तो आजाराचा भाग आहे आणि तो आजार असा असतो आणि असा बिहेव करतो हे समजावून सांगितलं की त्यांचा दृष्टिकोन बदलतो. लहान मुलांच्या बाबतीमध्ये म्हणजे लहानपणी जर काही धक्कादायक गोष्टींमधून अनुभवांमधून जर एखादी व्यक्ती गेली असेल, स्त्री असू दे पुरुष असू दे, लहान वयात, ज्याला चाइल्डहुड ट्रॉमा म्हणूयात आपण, तर त्यांचं डिप्रेशन मध्ये जाण्याचं प्रमाण वाढतं. नक्की वाढतं. कारण चाइल्डहुड अब्यूज मग तो इमोशनल असेल, फिजिकल असेल किंवा सेक्शुअल असेल, फॉर्मेटिव्ह इयरमध्ये जर आपल्या भावनिक किंवा इमोशनल वाढीच्या काळात जर असे डिस्टर्बिंग जर काही इव्हेंट्स झाले असतील तर त्यांनी जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यामुळे नक्की प्रॉब्लेम येतात. म्हणजे आमच्याही प्रॅक्टिसमध्ये वर्षानुवर्ष डिप्रेशनची ट्रीटमेंट अनसक्सेसफुली घेऊन बऱ्या न होणाऱ्या व्यक्ती कधीतरी आम्हाला सांगतात की बाय द वे लहानपणी माझ्या बरोबर हे झालं होतं आणि त्याच्यानंतर मग खरं काम चालू होतं. कारण अजूनही तो टॅबू आहे, ते बोललं जात नाही. तुम्ही आता इमोशनल अब्यूज बद्दल बोललात, तो काय आहे इमोशनल अब्यूज? इमोशनल अब्यूज म्हणजे प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी, मग ते मूल असो किंवा मोठी व्यक्ती असो, एक भावनिक सपोर्ट आधार लागतो. आणि तो जर आधार मला लहानपणी मोठेपणी मिळत नसेल, म्हणजे अगदी लहान मुलाला वारंवार निगेटिव्ह डिमिनिंग बोलणं, तू गाढवच आहेस, तुला काही येणारच नाही, किंवा पूर्वीच्या काळी अभ्यास केला नाहीस तर तुला शेळ्या वळायला पाठवीन, त्याला अब्यूज त्या काळी कदाचित म्हणत नसू आपण. पण आजकाल मुलंही अवेअर झाल्यामुळे थोडक्यात ज्या गोष्टी मनाला लागतात तो इमोशनल अब्यूज आहे असं म्हणू आपण. आणि ते आजकाल आम्ही जास्ती कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये पण बघतो. म्हणजे आपल्या सबऑर्डिनेट्सना अत्यंत वाईट शब्दात
मोटिवेट करण्याचा प्रयत्न करणं इन इट सेल्फ इज अन इमोशनल अब्युज. आणि तसेही केसेस आपण बघतो. आपल्याला आपल्या आसपास दुर्दैवानं ऐकायला आता जास्त प्रमाण झालेलं आहे की ही डिप्रेशन मध्ये गेली, हा डिप्रेशन मध्ये गेला, फेल्युअर करिअर मध्ये, व्यवसायात, त्याच्यामधून येणारं तात्पुरतं का होईना डिप्रेशन ऐकायला मिळत असतं. हे एका बाजूला, आणि डायरेक्ट कानावरती सुसाईड अटेम्प्ट केला, सेल्फ हार्मच्या काही गोष्टी केल्या अशा ऐकायला मिळतात. आणि मग नक्की कशाला डिप्रेशन म्हणायचं, कारण बाकीच्या लोकांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न नाही केला, आयुष्य संपवण्याचा प्रयत्न नाही केला, पण काही जण स्ट्रेट डायरेक्ट अटेम्प्ट करताना दिसतात. तर याच्यात काही प्रकार आहेत का डिप्रेशनचे? डिप्रेशनचे प्रकार नाहीये त्याच्यामध्ये, पण सिव्हिअरिटी डिप्रेशनची जर खूप असेल आणि यातनं बाहेर पडणं अशक्यच आहे, मी काहीही केलं किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांनी, दॅट इन्क्लुड्स द थेरपिस्ट ऑर सायकियाट्रिस्ट, माझं काही होऊच शकत नाही, ही स्टेज जेव्हा येते तेव्हा मग हे सगळं संपवणं हाच एक उपाय लोकांच्या डोळ्यासमोर येतो. आणि तिथे सुसाईड द वे वी अंडरस्टँड इट हा येतो. त्याच्यातून माघारी येता येतं? इज देअर अ पॉइंट ऑफ नो रिटर्न ऑर रिटर्न? असं नाहीये. मदत केली तर आपण नक्की त्याच्यातनं बाहेर येऊ शकतो. पण मग थेरपी किंवा काउन्सिलिंग म्हणजे तो दृष्टिकोन पुन्हा एकदा पूर्ववत करणे की बदलणे? पूर्ववत करणे. सुरुवातीच्या काळामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या नॉन डिप्रेस स्टेटमध्ये नेणं, आणि मग नंतर एकदा त्या स्टेटमध्ये आपण गेलो की मग अजून चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी किंवा पुन्हा होऊ नये म्हणून जे बदल करायचे, दॅट वुड बी लाईक पार्ट 2 ऑफ ट्रीटमेंट. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये वेगवेगळे ट्रेंड्स सतत येतात आणि जातात, पण काही ट्रेंड्स ऍक्च्युली चांगले आहेत. आणि त्याच्यातलं एक म्हणजे जर्नलिंग किंवा सेल्फ केअर करणं. याचा काय फायदा होतो स्पेशली डिप्रेशन या आजाराकडे न जाण्यासाठी? त्यांनी एक फील गुड फॅक्टर येतो की मी स्वतःसाठी काहीतरी करतोय. जे आपण म्हणलं की डिस्ट्रॅक्शन ऑलवेज हेल्प्स. सो सेल्फ पॅम्परिंग इज अ टाइप ऑफ डिस्ट्रॅक्शन. मला आज खूप बोर झालंय, उदास वाटतंय, तर मी स्पा मध्ये जाऊन आलो, मसाज घेतला, छान, आय फील रिलॅक्स. त्याचाच पुढची स्टेप म्हणजे इट कुड बी मेडिटेशन ऑर ब्रीदिंग टेक्निक्स, जे वापरून मला रिलॅक्स वाटू शकतं. सो या सगळ्याचा मन शांत करण्यासाठी नक्की उपयोग होतो. समाजाने आयडियल ठरवलंय त्याच्याशी आपण स्वतःला किती कम्पेअर करतोय, याच्यावरती मी स्वतःला किती ऍक्सेप्ट करतो हे जर आपण ठरवत असू तर काहीतरी चुकतंय. खूपच धोकादायक आहे. मी जो आहे तो छान आहे. प्रत्येकाने मोठीच स्वप्न बघायला पाहिजेत आणि ती पूर्णच करायला पाहिजेत असं नाही. माझी स्वप्न मोजकीच आहेत, पण ती मी छान पार पाडलीत आणि मी त्याच्या बाबतीत आनंदी आहे. व्हाय नॉट? असा कोणता एक सल्ला आहे की आता जे ऑलरेडी डिप्रेशन पेशंट आहेत, डिप्रेस्ड आहेत, अशा स्त्रियांना तुम्ही, स्पेशली स्त्रियांना तुम्ही द्याल की हे करायलाच पाहिजे किंवा हे टाळायलाच पाहिजे? असा स्पेसिफिक सल्ला असं मी नाही म्हणणार, पण डिप्रेशन हे कधीच परमनंट नसतं. त्यामुळे आता जरी डिप्रेस वाटत असलं तरी हे जाणार आहे आणि यातून आपल्याला नक्की बरं वाटणार आहे. याच्यावर विश्वास ठेवायचा आणि प्रयत्न करत राहायचं, म्हणजे नक्की बरं वाटेल. मला खूप आनंद वाटतोय की आपण उदासीनता किंवा नैराश्याविषयी चर्चा फक्त न करता पेटून उठलेलो आहोत आणि डायरेक्ट प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली आहेत आणि त्याच्यात आपण प्रचंड उत्साह दाखवलेला आहे. आणि मला खूप मनापासून तुमची कृतज्ञता व्यक्त करायची आहे डॉक्टर, कारण की हे प्रचंड बिझी असणारे इतके चांगले चांगले गुणी डॉक्टर्स आपल्याला इथे आपल्या भेटीला येतात आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची थेट मुद्देसूद उत्तर आपल्याला देतात. मला पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचंय. आणि आमचे वेगवेगळे प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. आणि तुम्हाला पर्सनली सुद्धा डॉक्टरांच्याकडे जायचं असेल तर सगळा पत्ता, क्लिनिक, सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेतच. परंतु तुम्हाला स्वतःहून डॉक्टर पंचनदीकरांना मी बाई मुद्द्यावर याच्या पुढच्या एपिसोडमध्ये आणखी कोणते आजार, कंडिशन्स, डिसऑर्डर्स किंवा
पर्सनल प्रश्न विचारायचे असतील, मी तुमच्या वतीनं विचारावे त्यांना असं तुम्हाला वाटत असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ऑफकोर्स बाई मुद्द्यावर याच्या पुढच्या भागामध्ये आपण नवीन एक्सपर्ट बरोबर, नवीन डॉक्टरांच्या बरोबर आपल्या मुद्द्यांना डायरेक्ट हात घालणार आहोत, बाई मुद्द्यावर येणार आहोत. आणि त्याच्यामुळे बाई इथे बघणाऱ्या सगळ्या बाई आणि पुरुष सगळ्यांना विनंती आहे की प्लीज तुम्ही फक्त व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, त्याच्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की करा. थँक्यू.